वसईत आज क्रिसमसची धूम सुरू आहे. वसईतील विविध गावात कार्निवलकडून प्रभू येशूचा संदेश दिला जात आहे. वसईच्या होळी गावासह आजूबाजूच्या 3 गावंही एकत्र येऊन कार्निवल रॅली काढली आहे. या रॅलीत सर्वधर्मीय वेशभूषा परिधान करून ख्रिस्ती बांधव सहभागी झाले आहेत. घोडे, बैलगाडी आणि ढोल ताशांच्या गजरात हे कार्निवल फिरत आहे. हजारच्या वर महिला, पुरुष, तरुण तरुणी यात सहभाग झाले आहेत. आज नाताळनिमित्त अख्खी वसईच फुलून गेली आहे. ही कार्निवल जी आहे ते होळीहून म्हणजे घोगाळेवाडी, शांतीवन आणि नारगोडी ह्या गावातून निघते ती. आणि टोटल 9 किलोमीटर ही आपली जे कार्निवल असतं ते संपूर्ण वसईभर फिरत असतं. म्हणजे घोगाळेवाडीतून त्यांची सुरुवात होते, होळी नाक्यावरून मधून ते आकटणपर्यंत येतं. आकटणपासून बंगलीपासून पापडी, तामतलाव, पारनाका आणि पुन्हा घोगाळेवाडीला त्याचा सांगता हे होतो. आता ह्यांनी 9 किलोमीटरचा स्पॅन घेतल्यामुळे संपूर्ण वसईभर ही कार्निवल फिरते आणि त्यामुळे वसईभर म्हणजे कमीत कमी एक 20 ते 25 हजार लोक ही कार्निवल बघायला रस्त्यावरती उतरतात. माझं नाव नेविल डिसोजा आणि आम्ही 3 गावं म्हणजे घोगाळेवाडी, शांतीवन व नारगुडी हे तिन्ही मिळून आम्ही हा क्रिसमस कार्निवल वर्षानुवर्ष काढत आहोत. साधारण आमच्या गावातनं आम्ही 500 लोक आहेत, पण आजूबाजूची जसं आम्ही रोडमधनं जातो सगळे मिळत जातात आणि हा मोठी संख्या होत जाते. किती वर्ष झालं? साधारण 7 ते 8वं वर्ष चालू आहे याला. आणि ह्या वर्षीचं विशेष म्हणजे आज अलीकडेच आमचे लाडके डॉक्टर लेस्ली गोन्साल्विस हे मरण पावले आणि त्यांची श्रद्धांजली ही आम्ही सर्वात प्रथम ह्याच्यात हे घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आमचा क्रिसमसचा जो सगळा समारंभ असतो, आमचा क्रीब असतो, वसईची सांस्कृतिक जी आहे, कोळी संस्कृती असू दे की वाडवळ संस्कृती असू दे, ही सगळी आम्ही ह्याच्यात कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. कार्निवलमध्ये देखावा काय काय आहे? तर कार्निवलमध्ये जसं आमचा ग्रोटो आहे, ग्रोटो म्हणजे जसा ख्रिस्त जन्मला त्याचा एक देखावा आहे. त्याच्यानंतर आपली वाडवळ समाजाची सगळी जशी वेशभूषा आहे, जशी कामं आम्ही करतो, हे सगळं दाखवण्यात आलेलं आहे. कोळी समाजाचे प्रतिनिधी आहेत ते आपलं कोळी देखावा दाखवत आहे. क्या बताएंगे कार्निवल? हर साल कार्निवल के लिए मैं इंश्योर करता हूँ कि कहीं ना कहीं से मैं आ जाऊँ. इतना अच्छा मैसेज ये लोग कम्युनिकेट करते हैं टू सोसाइटी. एवरी ईयर दे गिव अ वेरी गुड मैसेज. वसई की जो पुरानी परंपरा है प्लस एक सोशल मैसेज देते, क्लीनिनेस हो गया या एक थीम पकड़ के ये लोग लोगों को एक बहुत अच्छा मैसेज देते हैं. तो मेरे ख्याल से दिस इज़ वन ऑफ द बेस्ट फेस्ट दैट आई ऑलवेज एन्जॉय. इवन बीइंग आई एम एन हिंदू बट आई स्टिल एन्जॉय दिस.